निसर्गरम्य वातावरणामध्ये बसून आपण छान निसर्गाशी बोलतोय, आपल्या जीवनाविषयी विचार करतोय, पुढे काय करायचंय आणि मागे काय घडून गेलं ह्याचा कुठेतरी उहापोह करत असताना आत्ता मी काय करू शकतो, माझी जीवन पद्धती कशी बदलू शकतो. आणि एक जे आजकाल खूप जास्ती बोललं जातं ते म्हणजे की निसर्गाच्या जवळ जा. पण नेमकं कसं, कुठे, कधी आणि हे सगळं करत असताना योग्य मार्गदर्शनही महत्वाचं. ह्या सगळ्या गोष्टींचं कुठेतरी एक उत्तर शोधण्याचा माझा आजचा प्रयत्न आहे. 92.7 बिग FM वर बडे नवाब RJ श्रेयस तुमच्या बरोबर. आज बिग दरबारमध्ये मला प्रचंड आनंद ह्या गोष्टीचा होतोय सुरुवातीला की दरवेळेस मी एखाद्या व्यक्तीशी जेव्हा बोलतो, इंटरॅक्शन करतो, तर मी अशा कुठेतरी बंद खोलीमध्ये असतो. का? उघड आहे, कारण रेडिओ आहे. पण आज जिथे मी बसलोय ती जागा अतिशय प्रसन्न, म्हणजे अगदी म्हणतात निसर्गाच्या कुशीत बसून आज तुमच्याशी बोलतोय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आणि ह्याचं कारण इतकं अलौकिक, तशीच आजचं जे व्यक्तिमत्व आहे ते सुद्धा तेवढंच अलौकिक. आपण त्यांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर नमस्कार, वेलकम टू बिग FM. नमस्कार श्रेयश, मी डॉक्टर निलेश पाटील आपलं सर्वांचं या निसर्गरम्य वातावरणात सहर्ष स्वागत करतो. निबाना मिशनमध्ये आज आपण बोलत आहोत. श्रेयश, तुमचं प्रथमतः धन्यवाद, आपण आलात. निबाना मिशन माणसाला आनंदी, यशस्वी आणि आरोग्यवान करण्यासाठी आहे. माणसाला प्रामुख्याने जीवनात जर पाहिजे असेल या तीनच गोष्टी हव्या असतात: आनंद, यश आणि आरोग्य. हे जर आपलं हवं असेल तर आम्ही त्यासाठी सज्ज आहोत, आणि तेही निसर्गाच्या वातावरणात. आपण जन्म घेतो आणि मरेपर्यंत धावत असतो, हे आपल्याला प्रथमतः लक्षात येत नाही. परंतु जेव्हा आपला आजार होतात, आपले नातेसंबंध बिघडतात, आपण आपल्या जवळच्या माणसांना वेळ देऊ शकत नाही किंवा समजू शकत नाही, आणि डॉक्टर सांगता आता तुमचं शेवटची घटिका आली किंवा तुम्हाला मोठा आजार झाला, तेव्हा कळतं अरे रे आपल्या बऱ्याचशा गोष्टी आयुष्यात चुकल्यात. पण तोपर्यंत वेळ कदाचित गेलेली असते. आणि तोच प्रयत्न आमचा आहे की आपल्याला निसर्गाकडे आणणं, योगिक जीवनाकडे आणलं. प्रथमतः मी स्वतः माझ्यामध्ये बदल केले. छत्रपती संभाजीनगरमध्ये गेली 24 वर्ष मी जेव्हा काम करत होतो तर 12 ब्रँचेस मी डेव्हलप केल्या पूर्ण पुणे, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये. मला जाणवलं की पैसा येतोय पण आपला आनंद आपण कुठे गमावून बसलेलो आहोत. प्रत्येकाला वाटतं पैसा यावा, आनंद यावा, पण आपण आनंद गमावून बसतो. कुठेतरी आपण चुकून रॅट रेसमध्ये सामील होतो, आणि ही रॅट रेस आपल्याला आजारांकडे, बर्नआउटकडे, दुःखाकडे घेऊन जाते. पण देवाचा आशीर्वाद म्हणा, अध्यात्म म्हणा, मी वेळी सावरलो, स्वतःला योगिक जीवनामध्ये टाकलं. एक 5 ते 6 वर्ष या जगापासून लांब राहून योगिक जीवन जगलो, आणि तो आनंद मला सापडला श्रेयश. आणि आज तो आनंद मी निबाना स्वरूपात लोकांना वाटण्याचा प्रयत्न करतोय. डॉक्टर, खरं सांगू का, मनापासून आधी आभार यासाठी मानायचे की हा विचार रुजवण्याचं काम करणारे खूप कमी लोक आहेत जे एवढं ग्राउंड रियालिटीवरती येऊन काम करतायत. आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये तर हे विरळ आहे असं मी म्हणेन. आज बिग दरबारमध्ये आपल्याशी बोलतायत निबाना मिशनचे संस्थापक, स्पिरिच्युअल अँड लाईफ कोच आणि आयुर्वेदिक कन्सल्टंट असणारे डॉक्टर निलेश पाटीलजी. 92.7 बिग FM प्रेझेंट्स बिग इम्पॅक्ट विमेन अवॉर्ड्स 2023. Powered by Dr. Panduranga Vattambar, Dr. Ramdas Solanki, Orion City Care Super Speciality Hospital, Advanced Neuro Care. In association with Grand Kalyan, Chhatrapati Sambhajinagar की बेस्ट टाउनशिप, ऑपोजिट वाल्मी कांचनवाड़ी, छत्रपति संभाजीनगर. Ride Partner, Ather, World Smart Electric Scooter. Travel Partner, Smita Group of Company, स्मिता हॉलिडे अँड स्मिता इन्व्हेस्टमेंट. धुन बदलवर बडे नवाब RJ श्रेयसच्या बिग दरबारमध्ये आज आपल्याशी खास चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत निबाना मिशनचे संस्थापक, स्पिरिच्युअल अँड लाईफ कोच आणि आयुर्वेदिक कन्सल्टंट डॉक्टर निलेश पाटीलजी. डॉक्टर, तुम्ही उल्लेख केलात की इथे आपण कोर्सेस अटेंड करू शकतो. मला ह्या कोर्सेसचं डिटेल आणि उदाहरणार्थ आता छत्रपती संभाजीनगर मधल्या एखाद्या व्यक्तीला आज तुमच्या बोलणं ऐकल्यानंतर हे जाणवलं की मला इथे यायचं आहे, आणि हे 3 दिवसाचं कोर्स म्हणजे नेमकं काय, ऍडमिशन कशी घ्यायची, काय प्रोसेस आहे, त्यासाठी काय प्री रिक्विजिट्स असतील, काय मला असणं गरजेचं आहे, काय नसणं गरजेचं आहे, या सगळ्या विषयी थोडंसं सांगा ना डिटेलमध्ये. प्रथमतः निबाना आयुर्वेदात जर आपल्या ट्रीटमेंट्स घ्यायच्या असतील तर आमची वेबसाईट आहे www.nibana.in नावाने. या वेबसाईटला आपण भेट देऊन त्या ठिकाणी इन्क्वायरी फॉर्म आपण जर भरला किंवा आमच्या नंबरला कॉन्टॅक्ट केला तर आपला एक फॉर्म भरून घेतला जातो. साधारणपणे योगिक पद्धतीने आम्ही जेव्हा चेक करतो तेव्हा पेशंटला वेळ लागतो
आमच्या डॉक्टरांना. इथे शांतपणे पद्धत आहे बघण्याची, पेशंट बघण्याची. कुठे घाई केला जात नाही. तर वेटिंग बऱ्याचदा असते आणि त्या वेटिंगमध्ये आपला नंबर लागल्यानंतर आम्ही आपल्याला बोलवतो आणि शांतपणे आपल्या फॅमिली मेंबरसोबत 3 ते 4 तास चर्चा करून आपला पूर्ण आजाराचा अभ्यास केला जातो आणि त्या आजाराला काय ट्रीटमेंट आपण देऊ शकतो याचा एक प्रोग्राम आपण फिक्स करतो. त्यासाठी नंबर्स किंवा वेबसाईटला आपण भेट देऊ शकतो. दुसरी गोष्ट, आपल्याला जे कोर्सेस करावेसे वाटतात त्यामध्ये आता गर्भसंस्कार नावाचा कोर्स गेली 24 वर्ष आपण शिकवतोय. ज्यांना बाळ ठेवायचं आहे ते आणि बाळ ठेवल्यानंतर 9 महिने ते आमच्याकडे सल्ला घेऊ शकतात. बऱ्याचदा असं म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे. आपण बऱ्याचदा बाळ जे आणतो ते असं अकस्मात आपल्याला न्यूज कळते की पाळी चुकले आणि बाळ राहिलं. परंतु बाळ सारखी गोष्ट आपण जर प्लॅनिंगने आणली, आई आणि वडिलांचे शरीर जर शुद्ध असतील तर येणारं बाळ अधिक शुद्ध येणार. तर याची प्री काउन्सिलिंग आणि झाल्यानंतर पण त्याला विशिष्ट प्रकारचं काउन्सिलिंग करून कोर्सेस देऊन काही औषधी आपण त्यांना देत असतो. त्यासाठी पण हाच फॉर्मॅट आपल्याकडे आहे. आणि निबाना पाथ ऑफ जो आपला हॅपीनेसचे कोर्सेस आहेत त्यामुळे तुम्हाला जे काही हवं आहे, सर तुम्हाला सक्सेस पाहिजे आहे, तुम्हाला हॅपीनेस पाहिजे आहे, तुम्हाला गर्भसंस्कार, इफ यू वॉन्ट लिडरशिप, या सर्व गोष्टी आपल्याकडे 3 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये आपण शिकवतो. पुढे पण बेसिक 1, बेसिक 2 नावाचे वेगवेगळे कोर्सेस असतात. तर वेबसाईटला आपण भेट देऊन आमच्याकडे निश्चित मिळू शकता. यासोबत आपले YouTube चॅनल आहे डॉक्टर निलेश पाटील, निलेश विश्वनाथ नावाने. आपण ते सर्च करा, त्यात तुम्हाला अधिक माहिती त्यात मिळू शकेल. आज बिग दरबार मध्ये आपल्याशी बोलतायत निबाना मिशनचे संस्थापक, स्पिरिच्युअल अँड लाईफ कोच आणि आयुर्वेदिक कन्सल्टंट असणारे डॉक्टर निलेश पाटीलजी. 92.7 बिग FM प्रेझेंट्स बिग इम्पॅक्ट वुमेन अवॉर्ड्स 2023. Powered by Dr. Panduranga Vattambar, Dr. Ramdas Solanki, Orion City Care Super Speciality Hospital, Advanced Neurocare. In association with ग्रैंड कल्याण, छत्रपति संभाजीनगर की बेस्ट टाउनशिप, ऑपोजिट वाल्मी कांचनवाड़ी, छत्रपति संभाजीनगर. राइड पार्टनर Ather, वर्ल्ड स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर. ट्रैवल पार्टनर स्मिता ग्रुप ऑफ कंपनी. Smita Holiday and Smita Investment. धुन बदल के तो देखो. 92.7 बिग FM वर बडे नवाब RJ श्रेयसच्या बिग दरबार मध्ये आज आपल्याशी खास चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत निबाना मिशनचे संस्थापक, स्पिरिच्युअल अँड लाईफ कोच आणि आयुर्वेदिक कन्सल्टंट डॉक्टर निलेश पाटीलजी. आज ज्या ठिकाणी मी बसलेलो आहे, म्हणजे ह्याला मी काय म्हणू, म्हणजे इट्स नॉट अ रिसॉर्ट बट हा एक शांतता लाभणारी एक अध्यात्मपूर्ण जागा असं मी म्हणेन. पण आम्हाला आज या लोकेशन विषयी ऐकायला आवडेल, या जागेविषयी ऐकायला आवडेल. ही कुठे आहे, इथे काय काय आपल्याकडे फॅसिलिटी, आणि जसं तुम्ही म्हणालात की ती जी रॅट रेस आहे त्यातनं बाहेर पडून तुम्ही लोकांना एक चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करत आहात, जो तुम्ही स्वतः पहिल्यांदा अंगीकारला आणि मग लोकांपर्यंत आणून पोहोचवतात. ही कमाल आहे. इथे कुठल्या कुठल्या पद्धतीचे उपचार केले जातात आणि ह्याच्या मागचं मेन थॉट काय आहे? निबाना सेंटर, याला आपण आश्रम म्हणा किंवा योगिक जीवन म्हणा किंवा निबाना पद्धती म्हणा. मला वाटतं माणसाने निबाना पद्धती जर आपण अंगीकारली तर तो त्याला हवं असलेलं यश, आरोग्य आणि आनंद प्राप्त करू शकतो. छत्रपती संभाजीनगर पासून साधारणपणे 15 ते 20 किलोमीटर अंतरावर जळगाव रोडला आपलं सेंटर आहे. चौका नावाचं जे गाव आहे त्या गावापासून अगदी 3 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स केल्या जातात. पण आयुर्वेदिक ट्रीटमेंट सोबत आध्यात्मिक भाग त्यात जास्त असतो. आलेल्या पेशंटला आम्ही 2 ते 5 तास बोलतो, त्याला कायिक, वाचिक, मानसिक, आत्मिक लेवलला त्याला समजून घेतो. बऱ्याचदा शेष असं होतं की डॉक्टरना चुकून काही कारणामुळे पेशंटशी बोलण्याचा वेळच मिळत नाही. आणि माझा असा अनुभव आहे की आपण पेशंटशी बोललो की पेशंटचा अर्धा आजार बरा होतो, त्याला समजून घेतो. आणि माझा असा अभ्यास आहे की याच निमित्ताने की 95% आजार हे मनोकायिक आहेत. अगोदर आपलं मन आजारी पडतं, मग शरीर, आणि मनावर आपण तेवढं लक्ष देत नाही किंवा पेशंटशी बोलत नाही. इथे आल्यानंतर आमचा प्रत्येक टीम मेंबर, माझे डॉक्टर्स, माझी टीम, आम्ही पेशंटशी बोलतो, त्याला समजून घेतो. एकदा आजार समजला की मग त्याच्या ट्रीटमेंटची रूपरेषा आम्ही फिक्स करतो आणि कायमचं बरं होण्यासाठी प्रयत्न करतो. यासोबत या ठिकाणी निबाना पाथ ऑफ लाईफ नावाचे कोर्सेस चालतात. ते कोर्सेस यासाठी की प्रत्येकाला यश पाहिजे, पैसा, आनंद आणि एक नाव पाहिजे. निबाना पाथ ऑफ सक्सेस नावाने, निबाना पाथ ऑफ हॅपीनेस नावाने 3 दिवसाची आपण कार्यशाळा घेतो. यात जर आपण आलात तर कम्प्लिटली आपला शिफ्ट होतो, आपला स्वभाव बदलतो, आपले विचार बदलतात, ऍक्शन बदलतात. शेवटी जे लोक मोठे आहेत, ग्रेट आहेत, यांच्यामध्ये आपल्यात काय फरक आहे श्रेयस? तर फक्त विचारांचा फरक आहे. आणि विचार बदलण्याची, वाल्याला वाल्मिकी करण्याची ही एक प्रोसेस आहे. ते आपण कोर्सेस या ठिकाणी घेत असतो. याशिवाय आपण स्वतःची औषधी निर्मिती करतो. स्वतः जेव्हा आपण औषधी बनवतो त्याची क्वालिटी कंट्रोल आपण करू शकतो. आणि अनेक अशा औषधी ज्या मार्केटला मिळत नाहीत, पण ते असाध्य आजार. आता एक पॉईंट फक्त सांगावंसं वाटेल की एक लेबल लावून टाकले की मायग्रेन बरा होत नाही, वंध्यत्व बरं होत नाही, पांढरकोळ बरं होत नाही, असे 20 ते 30 आजार आहेत.
आज पूर्ण जग सांगतं की बरं होत नाही, विशेषतः काही पॅथीजमध्ये. परंतु माझा असा अनुभव आहे की ती चांगल्या आयुर्वेदिक, आध्यात्मिक आणि या निब्बाणा पद्धतीने आपण जर केले, हे सर्व आजार कायमचे मला बरे होताना दिसतात, विशेषतः या वातावरणामध्ये. डॉक्टर, खरं सांगू, हा कॉन्फिडन्स, दिस वर्ड कमिंग फ्रॉम यू, ते म्हणता ना की पहिल्या झटक्यात तर शांत वाटलं की अरे हो, ह्याचा तर विचारच नव्हता केला. जसं तुम्ही म्हणालात की काही पॅथीज असं म्हणतात की हे असाध्य आजार आहेत आणि तुम्ही त्याच्यावरती यश मिळवलेलं आहे. अनेक पेशंट्सना ह्यांचा लाभ झालेला आहे आणि मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतो ना की हे सगळं करण्यासाठी नॅचरल गोष्टी आहेत. त्याच्यासाठी काही उगाच मोठमोठाले जार्गन्स नाहीयेत, काय मोठ्या मोठ्या ऑपरेशन्स नाहीत, काही नाही. तुमच्याकडनं मला एक गोष्ट नेहमी जाणवत आली डॉक्टर, की तुमच्यातच ते दडलेले आहेत, तुम्हाला फक्त ते रिअलाइज व्हायला हवं. बरोबर, हे तुमचं थॉट आहे. आज बिग दरबार मध्ये आपल्याशी बोलतायत निब्बाणा मिशनचे संस्थापक, स्पिरिच्युअल अँड लाईफ कोच आणि आयुर्वेदिक कन्सल्टंट असणारे डॉक्टर निलेश पाटीलजी. 92.7 बिग FM प्रेझेंट्स बिग इम्पॅक्ट वुमेन अवॉर्ड्स 2023. Powered by Dr. Panduranga Vattambar, Dr. Ramdas Solanki, Orion City Care Super Speciality Hospital, Advanced Neuro Care. In association with ग्रांड कल्याण, छत्रपति संभाजीनगर की बेस्ट टाउनशिप, ऑपोजिट वाल्मी कांचनवाड़ी, छत्रपति संभाजीनगर. राइड पार्टनर एथर, वर्ल्ड स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर. ट्रैवल पार्टनर, स्मिता ग्रुप ऑफ कंपनी. Smita Holiday and Smita Investment. धुन बदल के तो देखो. 92.7 बिग FM वर बडे नवाब RJ श्रेयसच्या बिग दरबार मध्ये आज आपल्याशी खास चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत निब्बाणा मिशनचे संस्थापक, स्पिरिच्युअल अँड लाईफ कोच आणि आयुर्वेदिक कन्सल्टंट डॉक्टर निलेश पाटीलजी. डॉक्टर निलेश, एक मनातला प्रश्न जाता शेवटचा प्रश्न विचारावा असा वाटतो की अनेकांना असं वाटतं की अरे हे मला करायचंय, त्यात मी पण एक आलो. माझ्यासारखे असे अनेक असंख्य लोक आहेत की ज्यांना तुम्हाला ऐकल्यानंतर हे वाटत असेल की अरे यार हे करायचंय मला, पण जमत नाही रे, वेळ नाही रे, किंवा आता जबाबदाऱ्या खूप आहेत, माझ्यावर लोड खूप आहे, माझ्यावर डिपेंडंट अनेक लोक आहेत. पण मला आज आवर्जून आपल्याकडनं ही गोष्ट जाणून घ्यायची की ह्या सगळ्यात कुठेतरी एकेकाळी आपणही होतात आणि ते सोडून आज आपण, मी सोडून नाही म्हणता येणार, तो बदल घडवून आणला आपण जीवनशैलीतला, आणि सगळ्यांना शक्य आहे हेच तुमचं म्हणणं आहे. काहीही न सोडता हे शक्य आहे. आज मला थोडंसं आपल्याविषयी ऐकायला आवडेल की आपली सुरुवात कशी झाली, आणि जसं मी पुन्हा पुन्हा उल्लेख करतोय की जीवन बदलण्यासाठी जीवन सोडण्याची गरज नाहीये, जीवनशैली फक्त बदलायची आहे, आणि ही कशी साध्य करता येते आम्हाला तुमच्याविषयी ऐकायला आवडेल आणि ह्या पद्धतीविषयी ऐकायला आवडेल. श्रेयश, दुरून सगळीच गावं सुंदर दिसतात आणि गल्ली बोळातून फिरताना कळतं की ते किती विस्कटलेले असतात. लांबून सर्व छान दिसतं, पण आतमध्ये गेल्यानंतर कळतं की ती विस्कटलेलं आहे. आयुष्याच्या एका टर्निंग पॉईंटला मी जेव्हा लहानचा मोठा झालो, डॉक्टर होऊन मला आनंद मिळेल असं मला वाटलं होतं. खूप अभ्यास केला, वर्गात पहिला आलो, डॉक्टर झालो, आणि ज्या शहरामध्ये मी आलो, आपली इच्छा असते की आपल्या हातून चांगलं काम व्हावं, आणि झालं सुद्धा. करता करता मी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक चांगला डॉक्टर म्हणून प्रसिद्ध झालो. वेदांत आयुर्वेद नावाने त्यापूर्वी आपलं नाव होतं. खूप लांबून लांबून रुग्ण यायचे, राष्ट्रपतीपासून तर सर्व पेशंट आपले औषध घ्यायचे. परंतु ते करता करता मी महाराष्ट्रभर 12 ब्रांचेस डेव्हलप केल्या. दिवसाला प्रचंड पैसे यायचे, पण मी आनंदी नव्हतो. ज्यासाठी एवढा अभ्यास केला, ज्यासाठी एवढं काम केलं, आणि तुमचा अनुभव असेल बघा की आपण काम करता करता केव्हा तरी आपण दुःखाकडे ओढला जातो, आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यात आपण अडकून पडतो. तर मला आयुष्याच्या एका वळणावर वाटलं की अरे असंच जर चाललं तर आपलं आयुष्य कसं असेल पुढे. तर मी थोडं थांबलो आणि योगिक जीवनाकडे मी टर्न घेतला. हा माझ्या पेशंटसाठी, घरच्यांसाठी, सर्व समाजासाठी एक धक्का होता की आपले डॉक्टर गेले कुठे. अर्थात तो मार्ग खूप टफ होता, कोणीच त्या मार्गाने जाऊ नये असं मी सांगेल. एक गुरु म्हणून मी गेलो, आज तुम्हाला सांगेल की तुम्ही फक्त ते फॉलो करा. मी त्या मार्गाला गेलो, सो कॉल मला तो साक्षात्कार, ती आनंद मला मिळाला, आणि जो मला मिळाला, मी ठरवलं की आता हेच आपण, पूर्वी आपण डॉक्टर होतोच, पण हेच आपण अधिक सुधारित पद्धतीने, योगिक पद्धतीने समाजाला द्यायचं. मग निब्बाणाची स्थापना केली. मी डॉक्टर अपेक्षा पाटील, आम्ही दोघंही पती पत्नी याचा संघर्ष आम्ही सहन केला, पण जो आनंद आम्हाला मिळाला तो आनंद निब्बाणाच्या माध्यमातून आता आम्ही इथल्या ट्रीटमेंट्स, इथे लोक राहायला येतात, एक वातावरण या ठिकाणी निर्माण केलं. आज 5 एकरच्या क्षेत्रामध्ये निसर्गाच्या कुशीमध्ये तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकतात, तुम्ही कोर्सेस करू शकतात. आणि आमचा एकच प्रयत्न आहे की बाबांनो, सर्व करा, तुम्हाला हवा असलं सर्व करा, सर्व प्राप्त करा, पण धावपळीत करू नका, शांत राहून करा, कासवाच्या गतीने जा, आणि समजतं बरोबर जा आपल्याला. परंतु ज्या गरजा असतात श्रेयश, त्या आपल्याला थांबू देत नाही. तर मी सांगेल की या तज्ञाकडे, या गुरुकडे, तो गेला या मार्गावर, तो सांगतोय, असंख्य लोक येतात. म्हणजे आजच्या डेटला मी नाव घेणार नाही, परंतु अनेक राज्यपाल, राष्ट्रपती आणि उच्च पदस्थ विशेषतः ते मला सांगतात श्रेयश की डॉक्टर आम्ही पैसा कमवला, पण पैसा कमवता कमवता कधी शरीर गमावलं हे आमच्या लक्षात नाही आलं. तर माझं एक सांगणं आहे या माध्यमातून सर्व मित्रांना की तुम्ही सर्व करा, पण शरीर गमवू नका. सर्व आनंद साजरा करत तुम्ही या जीवनाकडे या, आणि आज आपण तेच गोष्ट या माध्यमातून करतोय.
डॉक्टर, तुमच्याशी बोलल्यानंतर एक गोष्ट खूप जाणवली आणि माहित होती पण आज पटली असं मी म्हणेन. जेन्युइनली सांगतो की द फास्टेस्ट वे टू अचीव एनिथिंग इन लाईफ इज गो स्लो. मला असं वाटतं की हळूहळू विचार आणि ते म्हणतात ना की एक ठहराव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काहीही मिळवता येत नाही खऱ्या अर्थाने. आणि आज त्यात कुठेतरी मी पण आलो की आपण आपल्या आयुष्यात आनंद शोधण्यासाठी एक प्रवास सुरू करतो, काहीतरी मिळवण्यासाठी प्रवास सुरू करतो आणि तोच कुठेतरी मला दुःखाकडे घेऊन चाललाय. आणि हे रिअलायझेशन आज तुमच्या माध्यमातून होतंय आणि मला असं वाटतं की हे वरदान आहे छत्रपती संभाजीनगर मधल्या प्रत्येकासाठी की इथे या. मी रिक्वेस्ट करेन जेन्युइनली, आज मी इथे रेडिओवरती खरंच सांगतो की मी रिक्वेस्ट करेन की प्लीज या, आपल्या सगळ्यांनी ह्याची गरज आहे. डॉक्टर निलेश, त्यांची फॅमिली आणि मी त्यांच्या फॅमिलीला पण भेटलेलो आहे. ती एक एनर्जी जाणवते सर तुम्हाला भेटल्यानंतर की हे काहीतरी वेगळं आहे, हे काहीतरी, हे मला असं हवंय, मला असं व्हायचंय. आणि आनंदाची गोष्ट ही की तुम्ही स्वतःपर्यंत मर्यादित न राहता तुम्ही लोकांसाठी करतात. तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. निबाणामध्ये मी स्वतः आलेलो, मी आता इथे बसलोय. मी प्रत्येकाला हेच सांगेन आवर्जून, ही 10 मिनिटांची अनुभूती जर का मला इतका आनंद देत असेल तर इथून शिकल्यानंतर काय फरक पडेल आयुष्यामध्ये याचं खरंच माझ्याकडे शब्द नाहीयेत. डॉक्टर, मी म्हणेन की तसं थोडं वेळेची मर्यादा आपण म्हणतो ना, ह्याचा मी थोडासा एक माझा स्वार्थ म्हणा आणि माझ्या छत्रपती संभाजीनगरमधल्या प्रत्येकासाठी हा स्वार्थ म्हणा की ह्या आयुष्य गडबडीचं आहे, अचिव्हमेंटचं आहे, काहीतरी करून दाखवण्याचं आहे, कुणाला तरी प्रूव्ह करून दाखवण्याचं, कुणाला तरी खाली दाखवायचंय, कुणाला तरी वर जायचं, सगळं आहे. पण अशा या सगळ्यांसाठी काय एक मित्रत्वाचा सल्ला द्याल सर? तसा अध्यात्म योग खूप मोठी गोष्ट आहे श्रेयश, पण आपण विचारलं म्हणून सांगतो. थोडं स्वतःला दिवसातून 30 मिनिटं वेळ देणं, त्या काळात मौन धारण करून बसणं, मोबाईलचा फोनचा स्मार्ट वापर करणं, कोणत्याही गुरुकडे त्यातल्या त्यात तुम्हाला आवडेल तसं ध्यानाचा अवलंब करणं, उदर श्वसन, पोटावर लक्ष देऊन श्वास करणं, वेळेचं नियोजन करणं आणि आहे त्या गोष्टीमध्ये आनंद मानून वर्तमान काळात जर आपण जगू शकलात तर मला वाटतं आपल्यातला ईश्वर आपल्याला सापडू शकेल. वा 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 वा, आय एम स्पीचलेस सर. की हे कसं इतकं सहज तुम्ही सांगून गेलात. विचार करायला किती अवघड आहे पण साध्य करायला सोपं तुम्ही करून दाखवलेत. मला असं वाटतं की आज मी प्रत्येकाला इथे पुन्हा एकदा विनंती करेन की निबाणामध्ये जरूर या. स्वतःला सापडल्याचा आनंद जगात त्याच्यापेक्षा मोठा आनंद नाहीये जगामध्ये की जेव्हा तुम्ही स्वतःला सापडता. आणि यासाठी डॉक्टर निलेश त्यांची संपूर्ण टीम इथे काम करते. अतिशय सात्विक, सुंदर आणि अध्यात्मपूर्ण वातावरणामध्ये फक्त उपचार शरीरावर केले जातात पण मनाला एक आकार देण्याचं काम इथे केलं जातं असं मी म्हणेन. मला हे जाणवतंय. पुन्हा सांगतो की सगळ्या प्रकारच्या हायजीन्स म्हणा किंवा तुम्हाला काय सेफ्टी, सिक्युरिटी ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. पण परत सांगतो की जर सरांनी पण सांगितलं की मन शुद्ध असेल ना तर जगात काहीही अचीव्ह करता येतं. डॉक्टर, तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. आणि आज म्हणूनच कुठेतरी बिग FM ला अभिमान वाटतो की आपल्या इतका महान कार्याचा आम्ही कुठेतरी एक छोटासा गौरव करू शकलो. ही संधी आम्हाला मिळाली असं मी म्हणेन. त्याबद्दल आपले खूप आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात आणि निबाणाला समजून घेतलं. फक्त जाता मला एक छोटासा मुद्दा सांगायचा आवडेल सर की विशेषतः आजाराच्या बाबतीमध्ये की लोकांना असं वाटतं जेव्हा काही पॅथी सांगतात की हा आजार बरा होत नाही, तो आजार बरा होत नाही, आपण ऑपरेशन करून घरी शांत बसतो. मला या निमित्तानं तुमच्या माध्यमातून एक सांगायचं सर की सर्व आजार बरे होऊ शकतात. फक्त तो डॉक्टर आणि पेशंटची जिद्द हवी असते की त्याला बरं करण्यासाठी. हा माझा रोजचा अनुभव आहे सर की लिव्हर डिसीज, स्पॉन्डिलोसिस, मायग्रेन, हार्ट डिसीज सर्व बरे होतात. फक्त तुमच्यामध्ये ती आशा निर्माण करा की मला बरं व्हायचं आहे. तुमच्यासाठी ते डॉक्टर अवेलेबल आहेत मार्केटला सर आणि निबाणात तर 100% आपल्यासाठी अवेलेबल आहे सर. धन्यवाद. जाता एवढंच म्हणेन की जो तुझे पाना था क्या सच में तूने पाया है. अरे पगले, ये तू भूल गया कि सबसे बड़ी संपत्ती तेरी काया है. आज बिग दरबार मध्ये आपल्याशी बोलतायत निबाणा मिशनचे संस्थापक, स्पिरिच्युअल अँड लाईफ कोच आणि आयुर्वेदिक कन्सल्टंट असणारे डॉक्टर निलेश पाटीलजी. 92.7 बिग FM प्रेझेंट्स बिग इम्पॅक्ट वुमेन अवॉर्ड्स 2023. Powered by Dr. Panduranga Vattambar, Dr. Ramdas Solanki, Orion City Care Super Speciality Hospital, Advanced Neuro Care. In association with ग्रैंड कल्याण, छत्रपति संभाजीनगर की बेस्ट टाउनशिप, ऑपोजिट वाल्मी, कांचनवाड़ी, छत्रपति संभाजीनगर. राइड पार्टनर Ather, वर्ल्ड स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर. ट्रैवल पार्टनर स्मिता ग्रुप ऑफ कंपनी. Smita Holiday and Smita Investment. धुन बदल के तो देखो.